हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण. आपल्याला युनिव्हर्सिटीच्या पेपरमध्ये 5 मार्कासाठी असणारा हा उपसर्ग टॉपिक आहे. 5 मार्कासाठी हा SAQ असणार आहे आणि ह्या SAQमध्ये तुम्हाला 5 उपसर्ग देतील कोणते पण, आणि त्या 5 उपसर्गाचं तुम्हाला संस्कृतमधून वाक्य बनवायचं आहे आणि त्याचा अर्थ लिहायचा आहे. तर तुम्हाला ते संस्कृतमधले जे वाक्य आहेत ते तुम्ही ऐन पेपरच्या टाईमला जर तुम्ही बनवायचं जर ट्राय केलं तर एखाद्या वेळेस व्याकरणाच्या दृष्टीने काही चुका निघू शकतात. तर मग त्या चुकांना अवॉइड करण्यासाठी तुम्ही जे हे असे छोटे छोटे वाक्य आहेत ते पाठ करून गेलं तर तुमच्यासाठी बेनिफिशियल राहील. तर हे पहा, तर हेच असे छोटे छोटे सिंपल वाक्य जे आहेत त्याच्या ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. तर पहा, उपसर्ग संज्ञा आपण पाहिली होती. काय लिहिलं होतं उपसर्गाचं संज्ञेचं सूत्र? उपसर्ग ह क्रियायोगे, म्हणजे काय, ज्या प्रत्ययांचा क्रियेशी संबंध असतो असे प्रत्यय म्हणजेच काय उपसर्ग. हे आपण पहा, प्रत्यय ज्यांचा की क्रियेशी संबंध असतो, जर त्यांचा क्रियेशी संबंध असेल तर आपण त्यांना काय म्हणलं होतं, उपसर्ग संज्ञा दिलती. आणि प्रत्यय ज्यांचा क्रियेशी संबंध नाही त्यांना आपण कोणती संज्ञा दिलती, निपात. तर हे लक्षात ठेवा. उपसर्ग संज्ञेबद्दल पाहायचं आपण. संस्कृतमध्ये किती उपसर्ग म्हणलो, 22. कोणकोणते आहेत हे पाठ करायचे. पहा, लाईननं पाठ केले तर तुम्हाला खूप इझी जाईल. आणि सगळ्या प्रकरणामध्ये मी सांगितलं होतं बा कसं पाठ करायचं. प्र परा अप सम एवढे पहिले पाठ करून घ्यायचे. प्र परा अप सम, नंतर अनु अव निस निर दुस दूर, अनु अव निस निर दुस दूर, अनु अव निस निर दुस दूर. हे पहा, ही झाली पहिली लाईन. आता दुसऱ्या लाईनमध्ये पहा, वि आंगनी अधि अपि अति सु अभिप्रती परी उप उत. असं पाठ करा. सगळे तुम्हाला पाठ होतील. आणि नंतर हे उपसर्ग कशाचं काम करतात, शब्दाचा अर्थ बदलतात किंवा मग अधिक विशिष्ट करतात. हे पहा, जसं की हे प्र आहे. प्र हा एक उपसर्ग आहे. सगळ्यात पहिला उपसर्ग पहा इथे कोणता पाहिला होता, पण प्रचा कुठे कुठे अधिक, पुढे, पूर्व अशा टाईपचे जे अर्थ असतात तसे निघतात. जर प्र हा उपसर्ग आपण काश ह्या शब्दाला याला लावला तर याचं काय होईल, प्रकाश. मग याला आपण वाक्यात सूर्य प्रकाशम करोती, म्हणजे काय, सूर्य प्रकाश देतो. नंतर पहा, जर हा प्र उपसर्ग आपण सन्न याला लावला तर ह्याचं काय होईल, प्रसन्न हा शब्द होईल. पहा, प्रकाश कुठे, प्रसन्न कुठे आणि प्रवचन कुठे, हे वेगवेगळे अर्थ आले. एकच उपसर्ग आहे परंतु आपण तो जर वेगवेगळ्या शब्दांना लावला तर त्याचा अर्थ वेगवेगळे येतील. एकाच उपसर्गाचे अर्थ पाहायचं, एक सेम अर्थ होणार आहे का, नाही. उपसर्ग आपण ज्या शब्दाला ज्याला लावू त्याच्यानुसार त्याचा अर्थ बदलत जाईल त्या शब्दाचं. हे पहा, प्र लावलं इथं काशला, प्रकाश झाला. प्रसन्न, नंतर हे प्रवचन, ह्याचा तिन्हीचा पण अर्थ वेगवेगळा. हे उपसर्ग याचंच काम करतात, अर्थ बदलवण्याचं. हे पहा, आता पहिला प्रकाश शब्दाला आपण काय लिहिलं, सूर्य प्रकाशम करोती. हे 3 शब्दाचं किती छोटं वाक्य, पाठ करायला पण खूप सोपं आहे. असेच तुम्हाला प्रत्येक उपसर्गाचे वाक्य पाठ करायचे आहेत. पहा, सूर्य प्रकाशम करोती म्हणजे काय, सूर्य प्रकाश देतो. नंतर प्रसन्न, गुरुः प्रसन्न अस्ति, म्हणजे गुरु प्रसन्न आहेत. नंतर प्रवचनम म्हणजे काय, गुणवतः प्रवचनम उत्तमम, म्हणजे गुणवान व्याख्यान उत्तम देतात. नंतर आहे परा याचा अर्थ कशासाठी वापरतात, विपरीत, दुसरा, दूर, विरुद्ध अशा अर्थाने वापरतात. जसं की पराजय, परा प्लस जय, पराजय ह्याचं वाक्य काय, युद्धे असुरस्य पराजय अभवत, म्हणजे काय, युद्धात असुरांचा पराभव झाला. नंतर आहे परा प्लस जितः, पराजितः, राक्षसः पराजितः अभवत, म्हणजे राक्षस पराभूत झाला. नंतर आहे अप ह्याचा अर्थ काय होतो, विरुद्ध किंवा दूर अशा अर्थाने वापरणारा उपसर्ग आहे. हो, ह्यामध्ये पहा, अप प्लस वाद काय होईल शब्द, अपवाद. अपवादला संस्कृत वाक्यात उपयोग केला आहे. पहा, सह अपवादम दर्शयती, म्हणजेच तो विरोध दर्शवितो. नंतर आहे सर्पणला लावला जेव्हा तेव्हा शब्द बनतो अपसर्पण. अपसर्पण म्हणजे खाली येणं. हे पहा, एक वाक्य, यानः अपसर्पत, म्हणजे काय, यान खाली येतं. नंतर आहे सम उपसर्ग, याचा अर्थ एकत्र किंवा पूर्ण अशा अर्थाने वापरतात. सम प्लस आज म्हणजे काय, समाज म्हणजेच जेव्हा लोक एकत्र येतात त्या लोक एकत्रित येण्याला आपण म्हणतो समाज. त्याचं वाक्य पहा, समाजे धर्मम पालनम करोती, म्हणजे समाज धर्माचे पालन करतो. नंतर आहे संस्कारमध्ये पण सम प्लस कार, संस्कारेन नरोत्तमः. नंतर आहे अनु म्हणजे नंतर किंवा अनुसरण, अशा अनु प्लस सरण, अनुसरण म्हणजेच पाठपुरावा करणं. जसं की सह गुरोः अनुशासनम अनुसरती, म्हणजेच तो गुरूंचे अनुशासन पाळतो. नंतर आहे अनु प्लस करण, अनुकरण म्हणजे दुसऱ्यांचं पाहून आपण स्वतः तसं वागणं. जसं महतः अनुकरणम कुर्यात.
नंतर आहे अव जो आहे त्याचा अर्थ खाली किंवा दूर अशा अर्थाने वापरतात. अव प्लस काश, अवकाश. अवकाश म्हणजे जागा. सह अवकाशे विश्रामम करोती म्हणजे तो जागेत विश्रांती घेतो. जेव्हा लक्षणसोबत वापरतो अवलक्षणम बनतो. अवलक्षण म्हणजेच काय, वाईट लक्षण. अवलक्षणाने त्यजेत म्हणजे वाईट लक्षणांचा त्याग करा. नंतरचं आहे निसचं पहा, निह प्लस गच्छती. निह गच्छती म्हणजेच बाहेर जातो. सह गृहात निह गच्छती. हे पहा, असं जर तुम्हाला असेल निस हा उपसर्ग, मग तुम्ही डायरेक्ट कसं एक्झाममध्ये तुम्हाला आठवणार, त्यासाठी तुम्ही हे असं छोटंसं वाक्य पहा, सह गृहात निह गच्छती म्हणजेच काय, तो घरातून बाहेर जातो. असं पाठ करायला तुम्ही 1-2 वेळेस वाचलं तरी तुम्हाला पाठ होईल. बेटर वे तुम्ही हे पाठ करा. छोटे छोटे वाक्य आहेत. नंतरचं पहा, निस्पृह. हा पण निरीक्षण. निस्पृहता साधूनाम लक्षणम. नंतर आहे नीरला जेव्हा लावू मलला, निर्मलह. निर्मलह म्हणजे स्वच्छ किंवा निर्मळ. गंगा निर्मला असती म्हणजे गंगा निर्मळ आहे. नंतर पहा दूसला दुष्करह म्हणजे अति कठीण किंवा अवघड. साधवह दुष्करम कार्यम अपि कुर्वन्ति म्हणजेच काय, साधव म्हणजे सज्जन लोक जे असतात ते. दुष्करम कार्य म्हणजे काय, कठीण कामं. अपि म्हणजे सुद्धा. ही म्हणजे सुद्धा. हे अपि जे आहे म्हणजे त्याचा अर्थ होतो सुद्धा. अपि ही दिले पहा. कुर्वन्ति म्हणजे करतात. नंतर आहे दूर लावलं पहा जयला. दुर्जयः. दुर्जय म्हणजे काय, जिंकता न येणारा. दुर्जयः शत्रू म्हणजे जिंकता न येणारा शत्रू. बुद्धया जेतव्यः. बुद्धया म्हणजे बुद्धीने. जेतव्यः म्हणजे जिंकावा लागतो. नंतर आहे वी जेव्हा लावू आपण पश्यतीला, काय होईल, विपश्यती म्हणजे विशेषतः पाहतो किंवा नीट पाहतो. हे पहा, सह सत्यम विपश्यती म्हणजे सह म्हणजे तो, सत्यम म्हणजे सत्य आणि विपश्यती म्हणजे नीटपणे पाहतो किंवा जाणतो. नंतर आहे आंग जेव्हा ह्याला लावू आ, हे न जे आहेत हे आपण नाही वापरत. नंतर आहे आ नुसतं. आ लावलं आपण कशाला, गच्छतीला. तर याचा अर्थ पाहता, गच्छती म्हणजे काय असते, जाणे. आणि आ गच्छती जेव्हा आपण लावू त्याचा अर्थ उलटा होतो. येतो, जवळ येतो. आ गच्छती. जसं विद्यालयम आगच्छती म्हणजे तो विद्यालयाला, शाळेला येतो. नंतर आहे उपसर्ग नी जेव्हा आपण लावू पततीला, काय अर्थ होतो नी पतती जर झालं तर म्हणजे तो खाली पडतो, कोसळतो. पर्णम वृक्षात निपतती म्हणजे पान झाडावरून खाली पडते. नंतर आहे अधि जेव्हा आपण तिष्ठतीला लावू तेव्हा शब्द होतो अधितिष्ठती म्हणजे वर उभा राहतो, स्थित असतो. राजा सिंहासने अधितिष्ठती म्हणजेच काय, राजा सिंहासनावर स्थित आहे, तिथं बसलेला आहे. नंतर आहे पहा अपि. हे उपसर्ग. अपीचा काय अर्थ होतो, आत्ता चालता पहा शब्दावरी. अपि म्हणजे सुद्धा. सह गुरुम अपि नमती म्हणजे काय, तो गुरुजनांनाही नमस्कार करतो. सह म्हणजे तो, गुरुम म्हणजे गुरुजनांना, अपि म्हणजे ही सुद्धा, नमती म्हणजे नमस्कार करतो. नंतर आहे अतिचं क्रमला लावलं, अतिक्रमती म्हणजे ओलांडतो. सा सीमाम अतिक्रमती. सा म्हणजे कोणती, सीमाम म्हणजे सीमा आणि अतिक्रमती म्हणजे ओलांडते. किती सोपं वाक्य पहा. नंतर आहे सु जेव्हा भवतीला लावू, सुर भवती म्हणजेच काय, सुंदर होणे, आदर्श होणे. वहिरम सुखम सुर भवती म्हणजे बाह्य सुख जे आहे ते सुंदर होईल. किंवा सुपुत्र पहा, हे खूप इझी आहे, हेच वाक्य पाठ करा. सुपुत्र म्हणजे चांगला मुलगा. गणेशः महादेवस्य सुपुत्र. नंतर आहे पहा अभि जेव्हा गच्छतीला लावू तेव्हा शब्द होईल अभिगच्छती. अभिगच्छती म्हणजे ह्याच्याकडे जातो, त्याच्याकडे जातो म्हणतात ना, कडे जातो. हे पहा वाक्य काय त्याचं, सह गुरुम अभिगच्छती. सह म्हणजे तो, गुरुम म्हणजे गुरूंकडे, गुरु, आणि अभिगच्छती म्हणजे कडे जातो. कोणाकडे, गुरूंकडे जातो. अभिगच्छती म्हणजे कडे जातो असं. नंतर आहे प्रति लावला आपण वदतीला. प्रतिवदती म्हणजे काय, उत्तर देतो. सह प्रश्ने प्रतिउत्तरम प्रतिवदती म्हणजे सह म्हणजे तो, प्रश्नाचे प्रतिउत्तरम उत्तर देतो. नंतर आहे परी लावलं परिकर्तुम म्हणजे पूर्ण करण्यासाठी. सह परीक्षा म्हणजे तो परीक्षा परिकर्तुम पूर्ण करण्यासाठी जातो. गच्छती म्हणजे जातो. सह परीक्षाम परिकर्तुम गच्छती. नंतर आहे उपला पहा, उपवेशला लावलं. उपवेश म्हणजे बसणे. सह उपवेशे स्थितम म्हणजेच काय, तो बसलेला आहे, तो बसून आहे किंवा बसलेला आहे. नंतर आहे लावलं वासला तर काय बनेल, उपवास म्हणजे उपास धरतात, फास्ट करतात ते. सह उपवासे निष्ठितः म्हणजे काय, तो उपवासी आहे. सह म्हणजे तो, उपवासे म्हणजे उपवासी, निष्ठित म्हणजे आहे. नंतर आहे उत लावलं थायला. उत्थाय म्हणजे उठून. सह उत्थाय स्थिता म्हणजे तो उठून उभा राहिला.
हे झालं 22 उपसर्गाचे 22 वाक्य. हे छोटे छोटे वाक्य आहेत. तुम्हाला जर इझी वाटत नसेल तर तुम्ही दुसरे इझी असे शॉर्ट वाक्य दुसरे तुमच्या मनाने पण बनवू शकता, किंवा ह्यातले जर तुम्हाला काही वाटत असतील सोपे तर तसे तुम्ही पण पेपरच्या अगोदर तुम्ही पाठ करणं बेटर वे राहील. तर ठीक आहे, हे सर्व पाठ करा. आणि जर तुम्हाला असेच रिलेटेबल व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय.